नमस्कार. श्री शिव महापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक 5 संन्यास मंडलाचा विधी. श्री गणेशाय नमः. शिवजी म्हणाले, हे देवी, पूजास्थानी मंडलाची रचना करण्यापूर्वी गंध वर्ण रसादिकांनी भूमीची विधीपूर्वक परीक्षा करावी. ती उत्तम प्रकारे लिंपून आरशासारखे गुळगुळीत करावी. 4 हात लांबी रुंदी असलेला मंडप बांधावा. त्याला मनोहर छत असावे. तालपत्र घेऊन त्याच्या इतका लांब रुंद स्थानात 13 भाग करावे. पश्चिमेकडे तोंड करून बसावे. पूर्वेकडून आरंभ करून दक्षिणोत्तर क्रमाने 14 दोरे ठेवावे. असे केल्याने त्या कोठ्यामध्ये 169 कोठे होतात. त्या कोठ्यांच्या मधली जी कर्णिका असते तिच्यापासून 8 कोष्टकांच्या बाहेर त्या मध्यकोष्ठाचे दलाष्टक असते. ती सर्व दले श्वेत आहेत अशी कल्पना करावी. कर्णिका पिवळ्या रंगाची असावी. तिचा गोलाकार भाग लाल रंगाचा असावा. त्या कमळाच्या दलसंधींना लाल आणि काळा रंग असावा. कर्णिकेमध्ये प्रणवाचा अर्थ प्रकाशित करणारे यंत्र लिहावे. खाली पीठ आणि वर श्रीकंठ लिहावे. त्याच्यावर अमरेश, मध्यभागी महाकाल, महाकालाच्या मस्तकावर जवळ दंड लिहून मग ईश्वर लिहावे. पीठाला काळ्या, श्रीकंठाला पिवळ्या, अमरेशाला लाल, महाकालाला काळ्या, दंडाला धूम्र तर ईश्वराला श्वेत वर्णाचे करावे. अशा प्रकारे लाल यंत्र लिहून ते सद्योजात मंत्राने आच्छादित करावे. त्यातून उठलेल्या नादाने ईशानाला भेद करून आग्नेयादी क्रमाने त्याच्या ब्रह्मपंक्तीला ग्रहण करावे. त्या कोणातही 4 कोष्ठांना श्वेत आणि लाल वर्णाचे करून 4 द्वारांनी कल्पना करावी. त्यांच्या आजूबाजूचे कोष्ठ पिवळ्या रंगाचे करावे. आग्नेयेकडील कोष्ठामध्ये 4 अस्त्र म्हणजे चौकोन प्रमाणात अष्टदल कमळ काढावे. त्याच्या पाकळ्या लाल आणि कर्णिका पिवळी असावी. त्या कमळाच्या मध्यभागी बिंदुयुक्त ह कार म्हणजे हम लिहावा. मग नैऋत्येकडील कोष्ठामध्ये 4 चौकोन प्रमाणात दुसरे अष्टदल कमळ काढावे. त्याच्या पाकळ्या लाल आणि कर्णिका पिवळी असावी. त्याच्या मध्यभागी सु आणि औ लिहावे. अशा प्रकारे ईशान्येकडील कोष्ठामध्येही एक कमळ काढावे. त्याच्या मध्यभागी गु लिहावे. कंठभागी बिंदू लिहावा. त्याच्या बाहेर ज्या 3 पंक्ती आहेत त्यांच्यामध्ये पूर्व दिशेच्या क्रमाने 5 कोष्ठे तयार करावे. त्यातील मध्य कोष्ठ पिवळा तर बाकीचे लाल असावे. विधी जाणणाऱ्याने कमलदलांना लाल रंगाने तर दलाबाहेरील छिद्रांना काळ्या रंगाने भरावे. आग्नेयेकडील 4 कोष्ठे श्वेत रंगाने भरावे. पूर्वेकडे 6 बिंदूंसहित षटकोन काळ्या रंगाने भरावे. दक्षिणेकडून पासून उत्तरेपर्यंत 3 कोनांमध्ये लाल रंग तर पश्चिम कोनात श्वेतकांतीयुक्त अर्धचंद्राकार पिवळा रंग भरावा. 4 चौकोनांच्या क्रमाने 4 बीजे लिहावी. पूर्वेला शुभ्र बिंदू लिहावा. दक्षिणेला काळा रंग भरावा. उत्तरेला लाल रंगाने उकार लिहावा. पश्चिमेला मकार लिहावा. पिवळ्या रंगाने आकार लिहावा. अशा प्रकारे 4 वर्ण लिहिल्यावर खाली पंक्तींचे प्रारंभ करून वरील सर्व 4ही पंक्ती ओळी अनुक्रमे पिवळ्या, पांढऱ्या, लाल आणि काळ्या वर्णाच्या कराव्या. त्या खालील पंक्ती अनुक्रमे पांढऱ्या, काळ्या, पिवळ्या आणि लाल रंगाने रंगवाव्या. खालील त्रिकोण लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा करावा. अशा प्रकारे दक्षिणेकडून प्रारंभ करून सीमांतापर्यंत करावे. त्यांच्या बाह्य पंक्तीत पूर्वादी मध्यमांतामध्ये पिवळा, लाल, कृष्ण, काळा, गडद निळा, श्याम म्हणजे काळा, पांढरा व पिवळा रंग भरावा. आग्नेय दिशेने प्रारंभ करून लाल, काळा, पांढरा, लाल, काळा आणि लाल हे 6 रंग भरावे. हे सर्व दक्षिणेकडून पूर्वेपर्यंत, नैऋत्येकडून आग्नेयेपर्यंत, पश्चिमेकडून दक्षिणेपर्यंत, वायव्येपासून नैऋत्येपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि ईशान्येपासून वायव्येपर्यंत करावे. हे पार्वती, अशा प्रकारे मी तुला मंडलाचा विधी सांगितला. याप्रमाणे मंडलाची रचना करून ब्रह्मतत्पर होऊन सूर्याची पूजा करावी. अध्याय 5 समाप्त.